अशा प्रकारे भगवंतांनी गाईचं महात्म्य लक्ष्मीला सांगितलं. लक्ष्मी माताही प्रसन्न झाल्या. पुन्हा मनामध्ये संदेह निर्माण झाला आणि त्या विचारू लागल्या. भगवंताला त्या म्हणतायत की भगवंता, ही गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र मानली जाते, पूज्य मानली जाते, पण तरीही या गायीला चारा कचरा विष्ठा का भक्षण करावी लागते? हा प्रश्न ऐकल्यानंतर भगवंत पूर्व इतिहास सांगू लागले. ते म्हणू लागले, ऐक लक्ष्मी, एकदा मी स्वतः आणि ब्रह्मदेव महादेवाकडे गेलो. महादेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला मात्र मीच सृष्टिकर्ता असा अहंभाव निर्माण झाला आणि म्हणून महादेवांनी आम्हा दोघाला काही कार्य सांगितलं. ब्रह्मदेवाला सांगितलं की माझ्या मुकुटस्थानाचं अवलोकन तुम्ही भूतलावर करून या आणि मला सांगितलं की माझ्या पदस्थानाचं अवलोकन करून तुम्ही माघारी या. त्यावेळेला आम्ही दोघं निघालो. आता शिवतत्व हे व्यापक आहे. शिवतत्वाच्या या व्यापकत्वाचं दर्शन आपण यथार्थ कसं घेऊ शकतो, म्हणून ब्रह्मदेव निघाले आणि भगवान विष्णूही निघाले. मी स्वतः सप्त पाताळ शोधले, परंतु भगवंताच्या पदाचा अंत पार मला लागला नाही, समजून आलं नाही, म्हणून मी माघारी परत आलो. ब्रह्मदेव मात्र 21 स्वर्ग ढुंढाळू लागलेत. सर्वत्र त्यांनी भगवंताच्या म्हणजे महादेवाच्या मुकुटस्थानाचं अवलोकन करण्याचा, यथार्थ अवलोकन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांना जाणून घेता आलं नाही. आता माघारी कसं परत जायचं? आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये कुबुद्धी निर्माण झाली आणि त्यांनी गाईला आणि केवड्याला जवळ घेतलं. केतक या दोघांना समजावलं की तुम्ही माझ्याबरोबर चला आणि महादेवाला मी महादेवाच्या मुकुट स्थानाचं अवलोकन करून आलो आहे हे फक्त साक्ष म्हणून सांगा. त्याप्रमाणे त्या दोघांना घेऊन ब्रह्मदेव महादेवाजवळ आले. परम आवेशे बोले तेव्हा मुकुट पाहुनी सदाशिवा, साक्षी घेऊनी येधवा दर्शनाते पै आलो. महादेवाला नमस्कार करून सांगू लागले की मी आपल्या मुकुटस्थानाचं अवलोकन केलं आणि साक्ष म्हणून या दोघांना घेऊन आलेलो आहे. तर भगवंताशीच खोटं बोलणं झालं, महादेवाशी खोटं बोलणं झालं. साक्ष पुसता चंद्रमौळी, असत्य वदले ते वेळी, म्हणून क्रोधे शापिली, दोघाते निळकंठे. त्यावेळेला भगवंताच्या म्हणजे महादेवाच्या लक्षात आलं, हे दोघं म्हणजे ब्रह्मदेव माझ्याशी खोटं बोलतायत आणि खोट्याची साक्ष द्यायला हे दोघं आले आणि म्हणून या दोघांना महादेवानं शाप दिला. आणि तेव्हापासून तईपासून विष्ठा भक्षक धेनू झाली असे देख, अपूज्य झाला तो केतक ऐसा कथानक पूर्वीचा. केतक म्हणजे केवढाही अपूज्य झाला. तुझी या संशयाची निवृत्ती झाली की नसे चित्ती, धेनू सर्वांगी पवित्र म्हणती, मुख जाणते अपवित्र. बघ लक्ष्मी, महादेवाच्या शापामुळे गाय ही जरी पवित्र असली, सर्वांगाने ती पवित्र आहे, परंतु तिचं मुख मात्र अपवित्र आहे. हे या शापामुळे आपल्याला पाहायला मिळतं.
ऐसिया पुष्कळ स्थानी सरस्वती ते निवास काय म्हणूनी, मग बोले मोक्षदानी ऐक कथनी तेची पै. पुन्हा लक्ष्मी माता विचारू लागल्या की गोमातेचं मुख अपवित्र आहे, परंतु सरस्वती मात्र जिव्हेवरच वसते, हे कसे? अशा अपवित्र स्थानी सरस्वतीचं स्थान कसं? त्यावेळेला पुन्हा भगवंत सांगू लागले, एके दिवशी एकदा ब्रह्मदेव छेवला बुद्धिवादा, काम बुद्धी ते पेटला मदा सरस्वतीसी. एकदा बुद्धिवाद करण्याच्या दृष्टीनं ब्रह्मदेव कामाला पेटला आणि म्हणून काम उत्पन्न झाल्यामुळे सरस्वतीशी संग झाल्यामुळं सरस्वतीला भगवंतानं शाप दिला. ऐसा शाप सरस्वतीसी देता झाला कैलासवासी, म्हणून या जिव्हाग्रेसी निवास तयेसी पै झाला. आता कलियुगा माझारी कुपात्री ते निवास करी, आणि कुळीवंताचे घरी कुळी उपजे मूर्ख पुत्र. आणि म्हणून असा सरस्वतीलाही शाप असल्यामुळे नको त्या कुळामध्ये सरस्वतीला वास्तव्य करावं लागतं. तथापि विद्या असली किंचित, तरी गर्वे केला त्याचा निप्पात, तया गर्वाने वाताहत अकुळी जन करिताती. कुश्चित मनुष्याचे देही विद्या प्राप्त होता पाही, मग बोलो नेदी कवनासही मद बळे विद्येची येणी. या विद्येचा गर्व अनेकांना होतो आणि म्हणून आपण म्हणतो की विद्या विनयेन शोभते. विद्या विनयानं शोभत असते, पण बरेचशी मंडळी विद्येचा ताठा मिरवत असतात, गर्वानं सामोरे जात असतात समाजापुढं, आणि म्हणून एक दिवस त्यांना अपयश सहन करावं लागतं, दुःख सहन करावं लागतं. म्हणून सरस्वतीची उपासना करत असताना आपण विनय संपन्नता ठेवली पाहिजे. विद्या विनयानंही शोभून दिसत असते, म्हणून अशी विद्येची उपासना आपण करावी. अकिंचन असलिया जाण पर्व काळी न घडे दान पुण्य, ग्रहण आलियासी जाण नेदी भिजवून अडकारू का. ऐसी मास करिता पूजा मज आभार होय अधोक्षजा, कृपाळू होऊन या पूजा घालून निवारी पापाते. पापे होता निर्मुक्त मग सहजची मोक्ष प्राप्त, म्हणून या हे व्रत मलगामी सेवावे. आणि म्हणून गोमाता ही पवित्र आहे, परंतु पूर्वशापानं तिला विष्ठा भक्षण करावी लागली, का चारा कचरा भक्षण करावा लागला. परंतु ही गोमाता मात्र सतत परोपकारी आहे. त्या गायीपासून आपल्याला शेण, गोमूत्र, दुग्ध सर्व पदार्थ, उत्तम असे पदार्थ मिळत असतात. आणि म्हणून या महिन्यामध्ये गायीचं आपण मनोभावे पूजन करावं, गोमूत्र सेवन करावं. या योगे आपल्याला आरोग्यही मिळणार आहे. कारण आरोग्य आज अतिशय महत्त्वाचं आहे. आपण कोरोनाच्या महामारीला या ठिकाणी सामोरं जात असताना आरोग्याची काळजी आपण वाहत आहोत. वेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक उपाय आपण करत आहोत, औषधोपचार करत आहोत. परंतु आपण जर पुन्हा या गायीपासून मिळणाऱ्या पदार्थांची महती जाणून घेतली, ते आयुर्वेदिकदृष्ट्या किती उत्तम आहेत, अनुकूल आहेत हे समजावून घेतलं, तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आजाराला बळी पडावं लागणार नाही. कोरोना असेल, अन्य जे काही असाध्य आजार असतील, या सर्व असाध्य आजारांवर उपाय म्हणून गोमूत्र ठरू शकतं, पंचगव्य ठरू शकतं, गाईचं दूध आपल्याला सतेजता देऊ शकतं, आपली अंगकांती सतेज करू शकतं. आणि म्हणून अशी गोमाता आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र आहे, पूजनीय आहे. म्हणून या मासामध्ये या गायीची आपण यथार्थ सेवा करावी, तिचं पूजन करावं, महिनाभर तिचं पूजन करावं.
गोमूत्र प्राशन करावं आणि महिनाभर पूजन झाल्यानंतर तिचं सालंकृत गोदानही करावं. या दानानं आपल्या सर्वांना विशेष पुण्याची सामग्री प्राप्त होत असते. आणि म्हणून अशा प्रकारचा या गायीचा महिमा स्वतः भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला सांगितला. या अधिक मासाच्या निमित्तानं आपण अशाच प्रकारे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचं महात्म्य समजून घेणार आहोत. परंतु एक बिंदू सांगून गेले ग्रंथकर्ते की साधू संगतीनं आपल्या जीवनामध्ये आपल्याला विशेष लाभ प्राप्त होत असतो. म्हणून आपण या महिन्यामध्ये साधू सेवा करावी, सत्संगती करावी. कारण संतांच्या माध्यमातून आपल्याला चांगले विचार प्राप्त होत असतात, विचारांचं आदान प्रदान घडत असतं आणि विचारानं मनुष्याचं जीवन घडत असतं. एक चांगला विचार मनुष्याचं जीवन उत्तम गतीला घेऊन जात असतो. विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराशिवाय मनुष्याला समाधान मिळत नाही. आणि म्हणून आपण चांगल्या विचारांकरता सत्संगती केली पाहिजे. सत्संगतीनं मनुष्याचं जीवन हे कृतार्थ होत असतं, आनंदी होत असतं, समाधानी होत असतं. म्हणून संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची ये गावी, संतांच्या जवळ प्रेमाचा सुकाळ असतो. म्हणून या प्रेम साम्राज्यामध्ये न्हावून निघण्याकरता आपण सत्संगती करावी. आपण श्लोक म्हणत असतो, सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना. सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी. संत यशवंतराव महाराज की जय. श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय. वारकरी संप्रदायाचे उपासक असलेले आणि ज्यांच्यामुळं आपलं हे पावन सान्निध्य निर्माण झालेलं आहे ते श्रीमन निवृत्तीनाथ आणि संत यशवंतराव महाराज आदी सर्व संत मंडळी. या संतांच्या सान्निध्यामध्ये आपण आहोत. या संतांच्या माध्यमातून आपल्याला जीवनामध्ये उत्तम गती प्राप्त करून घेता येऊ शकते. आणि म्हणून संतांचे विचार आपण आचरणात आणावे. संत आपल्याला चांगल्या विचारांचं दर्शन घडवत असतात. आता आम्ही सटाण्याला असतो तर यशवंतराव महाराजांच्या सान्निध्यामध्ये राहत राहत आम्ही अनेक चांगले चांगले विचार आम्ही स्वतः श्रवण केलेत, आचरणात आणलेत आणि समाजापुढे नेहमी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आम्ही सहज म्हणतो यशवंत स्मृती आणि पळाली भीती. म्हणजे यशवंतराव महाराजांचं नुसतं स्मरण केलं तरी कुठल्याही प्रकारची भीती निर्माण होत नाही, भीती संपूनच जाते. हा अनुभव आम्ही रोजच घेत असतो. आणि म्हणून अशा संतांचे विचार आपण हळूहळू समजावून घेणार आहोत. पण या अधिक मासाच्या निमित्तानं भगवंताने म्हणजे जे कीर्तनाचं महात्म्य सांगितलं, सत्संगाचं महात्म्य सांगितलं, गोमातेचं महात्म्य सांगितलं, तर याच्या मागचा सारांश भाग हाच की आपण या अधिक मासामध्ये सत्कर्म करण्याकरता उद्युक्त व्हायचं आहे. कारण सत्कर्म हेच आपल्या जीवनातलं मूळ सूत्र आहे. मनुष्य जीवनामध्ये आपल्याला चांगलं कर्म करण्यासाठी हे मनुष्य जीवन मिळालेलं आहे. कारण भगवंतानं बुद्धी हा घटक आपल्याला दिलेला आहे. या बुद्धीनं आपण सारासार विचार करू शकतो, चिंतन करू शकतो. आणि म्हणून त्या बुद्धीद्वारा, त्या मनानं आपण उत्तम गती प्राप्त करून घेण्यासाठी या अधिक मासामध्ये प्रयत्न करावा अशी अपेक्षा
मी आज या दुसऱ्या दिवसाच्या सत्राच्या निमित्तानं व्यक्त करतो.